विद्यार्थी मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण वर्ग 12वा विषय अर्थशास्त्र पहिल्या प्रकरणाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे समापनाच्या कडे आपण वळतो आहोत, ज्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र. यापूर्वी आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचा अर्थ व त्याची व्याप्ती हे आपण विस्तृत समजून घेतलेली आहे. आज आपल्याला या टॉपिकमध्ये स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यावर आपल्याला स्वतंत्र प्रश्न दीर्घोत्तरी विचारला जातो किंवा फरक स्पष्ट करा, स्थूल अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र यामधील फरक स्पष्ट करा, हा प्रश्नसुद्धा तुम्हाला यामध्ये विचारला जातो. तत्सोबतच यावर वस्तुनिष्ठ, बहुविकल्पीय, बहुपर्यायी प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारले जात असतात. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, व्हिडिओ जेव्हा आम्ही बनवतो आपण्यासाठी, तेव्हा जे महत्त्वपूर्ण मुद्दे असतात त्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर जेव्हा मी या ठिकाणी अंडरलाईन करत असतो किंवा काही प्रमुख महत्त्वपूर्ण शब्द सांगत असतो, तेव्हा एक नोटबुक आणि पेन आपल्या हाताशी ठेवून आपण लगेच ती शब्द टिपून घेत चला किंवा लिहून घेत चला, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर प्रभावीपणे लिहिताना ते फार उपयोगी आणि उपयुक्त ठरेल. असो, तर आपण या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. तर पहिलं वैशिष्ट्य, समग्र घटकांचा अभ्यास. समग्र म्हणजे संपूर्ण, टोटल. तर पहिलं वैशिष्ट्य असं आहे स्थूल अर्थशास्त्राचा की स्थूल अर्थशास्त्र हे संक्षिप्त, मर्यादित किंवा विशिष्ट घटकाचं अभ्यास करत नाही, किंबहुना समग्र घटकाचं, संपूर्ण घटकांचं किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असते. उदाहरणार्थ, स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, अर्थव्यवस्थेतील काही निवडक घटकाची अभ्यास करण्याकरता निवड न करता अर्थव्यवस्थेत कार्यरत जितकेही उत्पादक आहे, जितकेही विक्रेते आहे, जितकेही ग्राहक आहेत, या संपूर्ण अर्थव्यवस्थेत कार्यरत संपूर्ण क्रियाशील घटकांचा अभ्यास करण्याचं कार्य स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. उदाहरणार्थ, वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास न करता अर्थव्यवस्थेत कार्यरत क्रियाशील सर्व घटकांचा अभ्यास करून, अर्थात राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करण्याकरता निवड करणे. दुसरं, राष्ट्रीय उत्पादन. तिसरं, राष्ट्रीय रोजगार. आणि चौथं, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. लक्ष द्या, स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य अभ्यासताना आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी प्रकर्षाने अशा लक्षात घेतल्या पाहिजे की स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील काही विशिष्ट घटकाची अभ्यास करण्याकरता निवड न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि त्याचं विश्लेषण मांडण्याचं कार्य करते. त्या अंतर्गत स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्रीय उत्पन्नातील विशिष्ट कुटुंबाची, विशिष्ट व्यक्तीची, विशिष्ट संस्थेची अभ्यास करण्याकरता, त्याच्या उत्पन्नाची अभ्यास करण्याकरता निवड न करता अर्थव्यवस्थेतील एकूण सर्व राष्ट्रीय उत्पन्नाचं, एकूण राष्ट्रीय उत्पादन, वैयक्तिक, कुटुंब, व्यक्ती, संस्था त्यांच्या रोजगाराची निवड न करता एकूण संपूर्ण राष्ट्रीय रोजगार, एका विशिष्ट वस्तूच्या किंमतीचा अभ्यास न करता बाजारात विक्रीस उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या, विशिष्ट निरनिराळ्या प्रकारच्या वस्तूंच्या सर्वसाधारण किंमती व त्याच्या पातळी, व व्यापार चक्र, व्यापारामध्ये येणारे चढउतार, व्यापारात येणारी तेजीमंदी, व्यापारात येणारी अपस्फीती, या सगळ्या गोष्टीची चर्चा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यास घटकामध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास घटकामध्ये केली जाते. हा स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य, उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, लक्ष द्या,
राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्यांचे विविध घटक, मापन पद्धती म्हणजे मोजण्याच्या पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. सामाजिक लेखांकन म्हणजे समाजातील सर्वच घटकांनी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, राष्ट्रीय उत्पादनामध्ये जे आपलं योगदान दिलेलं आहे त्या संपूर्ण समाजातील कार्यशील क्रियाशील घटकांनी दिलेल्या श्रमाचं किंवा योगदानाचं लेखांकन लिखित स्वरूपामध्ये तयार करण्याचं कार्य उत्पन्न सिद्धांताअंतर्गत स्थूल अर्थशास्त्र करत असते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित असते. काय? सामाजिक लेखांकनाचा अभ्यास. हे कशाशी संबंधित असते? एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरणसुद्धा करत असते. लक्ष द्या. स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांतर्गत आपण दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी अभ्यासतो आहोत. त्या अंतर्गत स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाची, वैयक्तिक कुटुंबाची, वैयक्तिक संस्थेची, व्यक्तिशः कोण्या व्यक्तीची नाही, तर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक. आता विविध घटकांमध्ये विशिष्ट कुटुंब असतील, संस्था असतील, उत्पादक असतील, ग्राहक असतील, उत्पादन कार्यामधील संपूर्ण देशातील खंड असेल, त्यानंतर श्रम असेल, भांडवल असतील आणि संयोजक असेल, म्हणजे विविध घटक. त्यानंतर मापन पद्धती, मोजण्याच्या पद्धती. काय मोजण्याच्या पद्धती? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेले म्हणजे ज्यांनी आपला सहभाग उत्पादन आणि उत्पन्न कार्यात नोंदविलेला आहे असे किती लोक आहेत त्याची मोजमाप करणे, याचं कार्यसुद्धा उत्पन्न सिद्धांताअंतर्गत स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांतर्गत स्थूल अर्थशास्त्र करत असते. तसेच सामाजिक लेखांकनाचा अभ्यास. सामाजिक लेखांकनाचा अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्थेत कोणकोणत्या संस्थेनी, कोणकोणत्या कुटुंबांनी, कोणकोणत्या व्यक्तींनी, कोणकोणत्या उद्योगांद्वारे श्रम खर्च करून किती रुपये कमवलेल्या म्हणजे उत्पन्न प्राप्त किती केलं, उत्पन्नातील आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता खर्च किती केलं, खर्च वजा जाता बचत किती केली, बचत केली असता भांडवल किती उभारणी केली आणि त्या भांडवलाच्या आधारावर त्यांनी उत्पादन कार्यात गुंतवणूक किती केली, गुंतवणूक केल्यानंतर नफ्याची मात्रा किती प्राप्त झाली. अशा प्रकारचं एक संपूर्ण चक्र एक सामाजिक लेखांकनाच्या द्वारे स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न सिद्धांताअंतर्गत करत असते. त्यामध्ये एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी हा सामाजिक लेखांकन संबंधित असतो. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येणारे चढउतार, येणारी तेजी मंदीची स्थिती, व्यापार चक्रातील तेजी मंदीची स्थिती, त्याला असलेली कारणं काय, व्यापार चक्र बदलण्यामध्ये कोणकोणते घटक कारणीभूत असतात, त्याला नियंत्रण कसं मिळवायचं, या सगळ्या गोष्टीची उहापोह चर्चा उत्पन्न सिद्धांताअंतर्गत स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये प्रामुख्याने केली जाते. तिसरं, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी, स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. एकूण घटक म्हणजे देशातील संपूर्ण खंड मालक म्हणजे जमिनीचे मालक, देशात राष्ट्रीय उत्पादन कार्यात व राष्ट्रीय उत्पन्नाच्या कार्यात सक्रिय असलेले श्रमिक, राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय उत्पादनाच्या कार्यात सक्रिय असलेले भांडवलदार, राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय उत्पादनाच्या कार्यात सक्रिय असलेले संयोजक, हे झाले एकूण विविध घटक. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा
व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. लक्ष द्या. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये समतोल निर्माण करण्यासाठी, देशाच्या अर्थव्यवस्थेत संतुलितता निर्माण करण्यासाठी एकूण मागणी, एकूण पुरवठा व एकूण वस्तूच्या सर्वसाधारण किंमती यांच्यामध्ये असलेला समन्वय, यांच्यामध्ये असलेला सलोखा व यांच्याशी असलेले वर्तन यांशी सर्वसाधारण समतोल विश्लेषण पद्धत स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांतर्गत या ठिकाणी आपल्याला अनुभवास येते. म्हणजे तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी समजून घ्यायची आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाची स्थिती निर्माण करण्याकरिता स्थूल अर्थशास्त्रामधील एकूण घटकांचे वर्तन व त्यांची कार्यपद्धत कशी आहे आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नंतर एकूण घटकांच्या वर्तन आणि कार्यपद्धतीचं संबंध समजल्यानंतर त्या आधारावर आपण एकूण वस्तूची मागणी, एकूण वस्तूचा पुरवठा व वस्तूला असलेली सर्वसाधारण किंमत यांचं एकमेकांशी वर्तन कसं आहे हे समजून घेण्याकरिता स्थूल अर्थशास्त्र मोलाचं ठरते. हा तिसरं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. चौथं, परस्परावलंबन. परस्परावलंबन म्हणजे एकमेकांवर निर्भर राहणे, एकमेकांवर आधारित राहणे, एकमेकांवर डिपेंड राहणे. परस्परावलंबन म्हणजे कनेक्टिव्हिटी एकमेकांशी. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, आर्थिक चल म्हणजे घटक, उदाहरणार्थ आर्थिक चलामध्ये उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी हे आर्थिक चल आहे. काय काय आहे? उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक आणि किंमत पातळी हे स्थूल विश्लेषणात स्थूल अर्थशास्त्रातील एकूण सक्रिय आर्थिक चल आहेत, आर्थिक घटक आहेत. यासारख्या आर्थिक चलाचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. थोडंसं समजून घेऊया याला. लक्ष द्या. परस्परावलंबन अर्थव्यवस्थेत ग्राहक आणि विक्रेता हे एकमेकावर अवलंबून आहे. परस्परावलंबन आपल्याला पाहायला मिळतो. उत्पादक हा भूमीमालक जो आहे त्याच्याशी संबंधित आहे. जमीन जुळवून घेतली उत्पादन कार्यात तर श्रमिक लागतात म्हणजे परस्परावलंबी आहे. श्रमिक झालं तर भांडवल लागते उद्योग उभारणीसाठी. भांडवलही आलं तर संयोजक आहे. म्हणजे उत्पादन कार्यामध्ये हे जे घटक आहेत हे एकमेकांशी निगडीत आहे, एकमेकांवर अवलंबित आहे. जसं स्थूल विश्लेषणामध्ये एकूण आर्थिक चले जे आहेत, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक आणि किंमत पातळी यासारखे जे सक्रिय चल जे एकमेकांवर परस्परावलंबन असतात, जे एकमेकांवर अवलंबित असतात, त्यांचं एकूण वर्तन आणि लक्षण आपण समजून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळी. कोणत्याही व्यवसायामध्ये आपण गुंतवणूक तोपर्यंतच चालू ठेवतो जोपर्यंत आपल्याला गुंतवणुकीच्या ऐवजमध्ये नफा मिळण्याची आपल्याला गॅरंटी असते, हमी असते. ज्या क्षणापासून आपल्याला अशी शंका प्रकट होऊ लागते की आता गुंतवणुकीमध्ये जर आपण रक्कम गुंतवणूक केली एखाद्या व्यवसायात तर त्यापासून आपल्याला नफा नाही किंबहुना तोटा मिळेल, तर अशावेळी उत्पादन कार्य प्रभावित होते आणि अर्थव्यवस्थेच्या चक्रामध्ये चढउताराची परिस्थिती निर्माण होते. म्हणजेच गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम म्हणजे शेवटचा परिणाम उत्पन्नावरही पडतो, एकूण उत्पादनाच्या कार्यावरही पडतो, रोजगाराच्या स्थितीवरही पडतो आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर सुद्धा पडतो. म्हणजे गुंतवणुकीत पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम म्हणजे ज्या व्यवसायात, ज्या उद्योगामध्ये आपण गुंतवणूक करतो आहोत तो व्यवसाय जर तेजीमध्ये असेल
त्या व्यवसायाला चांगली डिमांड, चांगली मागणी, त्या वस्तूला चांगली मागणी जर बाजारात असेल तर त्याचा पॉझिटिव्ह, त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्न वाढीवर, एकूण उत्पादन वाढीवर, एकूण रोजगार वाढीवर आणि अखेर आर्थिक वृद्धीच्या पातळीवर सुद्धा होतो. म्हणजे एखाद्या वस्तूला चांगले दिवस जर आले तर काय होते? उत्पन्नही वाढते, उत्पादनही वाढते, रोजगारही वाढते आणि आर्थिक वृद्धी वाढते. समजा एखाद्या वस्तूच्या किमती एकदम खाली पडल्या अर्थात किंमत कमी झाल्या तर उत्पन्नही कमी होतो, एकूण उत्पादनही त्या वस्तूचं कमी होतो. का उत्पादन कमी होत आहे? कारण उत्पादित वस्तूच्या किमती घसरलेल्या आहे आणि जेव्हा वस्तूच्या किमती घटतात तेव्हा उत्पादन कार्य मंदावतो. आलं लक्षात? आणि उत्पादन कार्य घटलं तर स्वाभाविक आहे रोजगारसुद्धा घटेल. कारण ज्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी 100 श्रमिक कामावर होते, जेव्हा वस्तूला चांगले भाव होते तेव्हा, आणि त्या वस्तूला जर भाव कमी झाले, त्या वस्तूची किंमत जर घटली तर रोजगार पातळी घटते. 100 लेबरच्या ऐवजी आता कारखानदार काय करेल? उत्पादन त्याला घटवायचं आहे म्हणून तो आता 100च्या ऐवजी 80 लेबर कामावर लावेल, 80 श्रमिक कामावर लावेल. म्हणजे 20 लोक बेरोजगार झाले. आणि हे जर 20 लोक बेरोजगार झाले तर अखेरीस आर्थिक वृद्धी जी सुरुवातीला जेव्हा 100 लेबर कामावर होते तेव्हा जास्त होती, तेव्हा आता 20% आर्थिक वृद्धी घटेल. अशा प्रकारे परस्परावलंबनाच्या प्रक्रियेमध्ये अर्थव्यवहाराचा चक्र, व्यापाराचा चक्र अशा पद्धतीने चालत असतो. पाचवा मुद्दा, राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. राशी पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेतील एखादा उत्पादक, एखादा विक्रेता, एखादा श्रमिक, काम करणारा, रोजगाराच्या शोधार्थ असलेला व्यक्ती यांची निवड न करता राशी पद्धतीमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचाच अभ्यास करण्याकरता निवड केली जाते. प्राध्यापक बोल्डिंग यांनी जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय, समुच्चय म्हणजे संपूर्ण भाग. प्राध्यापक बोल्डिंग यांनी काय म्हटलेलं आहे? जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय, एक पूर्ण भाग, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. लक्ष द्या, बोल्डिंगनी इथे एक जो मत या ठिकाणी आपला प्रकट केलेला आहे राशी पद्धतीमध्ये, काय तर जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय, संपूर्ण झाडांचा म्हणजे त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या जातींची झाडं आली. विशिष्ट जातीच्या झाडाचा समुच्चय म्हणजे जंगल असं म्हटलेलं आहे का? नाही. संपूर्ण झाडांचा समुच्चय, संपूर्ण म्हणजे त्या जंगलामध्ये लिंबाची झाडं असतील, पळशीची झाडं असतील, सागवानाची झाडं असतील, निलगिरीची झाडं असतील, विविध प्रकारच्या जातीची झाडं असतील, म्हणजे संपूर्ण झाड. संपूर्ण झाडांचा समुच्चय म्हणजे जंगल. विशिष्ट झाडांचा समुच्चय म्हणजे जंगल नव्हे. तर बोल्डिंगच्या व्याख्येनुसार जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय, त्यात परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही. म्हणजे जंगलामध्ये संपूर्ण जातीच्या झाडाची गुणवैशिष्ट्ये लक्षात येते आहे, एखाद्या विशिष्ट जातीच्या झाडाची गुणवैशिष्ट्ये आपल्याला लक्षात येत नाही आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण जंगलाचा अभ्यास करणे, संपूर्ण जंगलात असलेल्या विविध जातीच्या झाडांची वर्गशः त्याची पूर्ण नोंदणी घेऊन त्याचा अभ्यास करणे. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे जंगलातील
विविध प्रकारच्या जातीच्या झाडामधून विशिष्ट जातीच्या झाडाची अभ्यास करण्याकरता निवड करणे व त्या विशिष्ट प्रकारच्या जातीच्या झाडाची एकूण संख्या त्या जंगलामध्ये किती आहे, ती किती वर्षापासूनची झाडं आहेत, त्याची लांबी किती आहे, त्याची गोलाई किती आहे, त्याची रुंदी किती आहे, त्याचं वैशिष्ट्य काय, त्याचा फायदा काय, त्याचं नुकसान काय, या सर्व गोष्टीचा सूक्ष्मातिसूक्ष्म पद्धतीने अभ्यास करणे हे सूक्ष्म अर्थशास्त्रात आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये तसं नाही. या स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण जंगल. त्या संपूर्ण जंगलामध्ये एकूण झाडाची संख्या किती आहे, त्यामध्ये विविध प्रकारच्या कोणकोणत्या जातीची झाडं आहे, म्हणजे जी जी झाडं त्या जंगलामध्ये लागलेली असेल त्या संपूर्ण जंगलातील झाडांचा अभ्यास करण्याचा कार्य स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते. वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. लक्षात घ्या. वृद्धीची प्रारूपे. प्रारूप म्हणजे मसुदा, समरी, सारांश. वृद्धी म्हणजे वाढ होणे, ग्रोथ होणे, डेव्हलप्ड, प्रगती होणे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. म्हणजे वृद्धीची प्रारूपे स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांतर्गत 6व्या नंबरचा मुद्दा आपण अभ्यासत आहोत. या वृद्धीच्या प्रारूपांतर्गत स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या विविध घटकांचा समावेश होतो, सहभाग दर्शविला जातो, त्या सर्वांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी काय होते, उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. कोणती प्रारूपे? वृद्धीची प्रारूपे. कशासाठी उपयुक्त ठरते? आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. लक्ष द्या. वृद्धीचे प्रारूप. आपण स्थूल अर्थशास्त्राची स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत. मुद्दा क्रमांक 6 यामधला वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध जे सक्रिय सहभागी घटक आहेत त्यांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये ज्या सक्रिय घटकांचा सहभाग होऊन आर्थिक विकास व आर्थिक वृद्धीची प्रक्रिया चालू असते, अशा सक्रिय सहभागी घटकांचा अभ्यास वृद्धीच्या प्रारूपांतर्गत स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वांतर्गत वैशिष्ट्यांतर्गत अभ्यासलं जात आहे. आता या अंतर्गत स्थूल अर्थशास्त्र वृद्धीचे प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीचे प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयोगी आहे, उपयुक्त आहे. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. ही प्रारूपे कशासाठी उपयोगी ठरतात? आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी. विकासाच्या प्रक्रियेत वृद्धी अभ्यासासाठी. विकासाच्या प्रक्रियेत वृद्धी म्हणजे वाढ, ग्रोथ. उदाहरणार्थ मूलभूत सुविधा व अवजड उद्योगांवर म्हणजे पायाभूत सुविधांवर भर देणारे एक अर्थतज्ञ आहे महालनोबिस वृद्धी प्रारूप, त्याला असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे कोणत्याही देशातील मूलभूत व पायाभूत सुविधांमध्ये भर व्हावी, वाढ व्हावी या हेतूने आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक असते. व आर्थिक विकास व आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी वृद्धीचे प्रारूपे उपयोगी ठरतात. व
व वृद्धीच्या प्रारूपाला विकसित करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण ठरते. या स्थूल अर्थशास्त्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळेच विकासाची प्रक्रिया ही गतिमान होत असते आणि ही गतिमान झाल्यामुळे मूलभूत व अवजड अर्थात पायाभूत उद्योगांवर स्थूल अर्थशास्त्र विशेष लक्ष केंद्रित करते, जसे की महालनोबिस वृद्धी प्रारूप जे ओळखले जाते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात केवळ आणि केवळ मूलभूत व अवजड उद्योगांचा अवजड बाबींचाच अभ्यास केला जातो. मुद्दा क्रमांक 7, सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व आपण या ठिकाणी वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत. तर सर्वसाधारण किंमत पातळी हा 7व्या क्रमांकाचा मुद्दा. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी, निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. लक्ष द्या, सर्वसाधारण किंमत, विशिष्ट वस्तूची किंमत नाही म्हटलेलं आहे. संपूर्ण बाजारात वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळ्या ज्या किमती ठरतात त्यांना सर्वसाधारण किंमत आपण या ठिकाणी संबोधित करतो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळी व त्या सर्वसाधारण वस्तूच्या किंमत निश्चिती व त्या सर्वसाधारण किंमतीमध्ये होणारा बदल यांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो सर्वसाधारण किंमत पातळी अंतर्गत. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किंमतीची सरासरी होय. लक्ष द्या, एकदम सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सर्वसाधारण किंमत पातळी वर्णित केलेली आहे. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे एक अशी किंमत पातळी की अर्थव्यवस्थेत सद्यस्थितीत, चालू घडामोडीत, चालू स्थितीमध्ये जी वस्तू उत्पादित केलेली आहे, अशा वस्तूस जी सध्या नुकतीच उत्पादित केलेली आहे, त्या उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किंमतीची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या व पुरविलेल्या सेवांच्या सर्व वस्तू व किंमती यांची सरासरी म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी होय. धोरणाभिमुख हा शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यांतर्गत अभ्यासायचा आहे. तर यामध्ये लॉर्ड केन्स असे म्हणतात, स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. कोणी म्हटलेलं आहे असं? लॉर्ड केन्सनी. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी. धोरणाभिमुख म्हणजे सरकारला अर्थव्यवस्थेतील मंदीच्या स्थितीला तेजीच्या स्थितीकडे किंवा सामान्य स्थितीकडे घेऊन जाण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे एक असे शास्त्र आहे लॉर्ड केन्सच्या मते की आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा व त्याची अंमलबजावणी करून घेणारं शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. कारण अर्थव्यवस्थेला तेजीच्या आणि मंदीच्या स्थितीतून, त्या खाईतून बाहेर काढण्याकरिता स्थूल अर्थशास्त्र उपयोगी ठरते. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण. वस्तूची भाववाढ होत गेली तर सामान्य माणसाची मरण होईल. सामान्य माणसाला अधिक वस्तूची किंमत असल्याकारणाने वस्तू घेण्यासारख्या परवडण्यायोग्य राहणार नाही व त्यांचं जीवन जगणं फार मुश्किल होईल. तेव्हा समाजातील गरीब लोकांनासुद्धा उत्पादित केलेल्या वस्तू सहज उपलब्ध व्हाव्या म्हणून भाववाढ नियंत्रण करणं आवश्यक असते आणि ही भाववाढ नियंत्रण करण्याची जबाबदारी स्थूल अर्थशास्त्र उचलते. रोजगार निर्मिती. बरेचदा बाजारामध्ये जर मंदीची स्थिती निर्माण झाली तर रोजगार डबघाईस येतात, उद्योग डबघाईस येतात, उद्योग बंद पडतात. उद्योग बंद पडले व डबघाईस आले तर स्वाभाविक आहे
बेरोजगारीची स्थिती निर्माण होते आणि बेरोजगारीच्या स्थितीला नियंत्रित करण्यासाठी रोजगार निर्मिती आवश्यक असते व ही रोजगार निर्मिती वाढावी त्याला प्रोत्साहन करण्याकरिता स्थूल अर्थशास्त्र मोलाची भूमिका पार पाडते व रोजगाराची स्थिती वाढवून रोजगार निर्मिती करवून अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्याचं कार्य स्थूल अर्थशास्त्र करत असते. एकंदरीत वरील सर्व मूलभूत संकल्पना व व्याख्या यांचं जर आपण अवलोकन केलं तर या सर्व वैशिष्ट्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की स्थूल अर्थशास्त्र एक व्यापक विशाल असं एक शास्त्र आहे की ज्या अंतर्गत विविध आर्थिक धोरण, आर्थिक विकास, उत्पन्न सिद्धांत व मूलभूत संकल्पना यांचा विस्तृत अभ्यास या वैशिष्ट्यांतर्गत केला जातो. मला विश्वास आहे की आज या तासिकेमध्ये स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जी मी आपल्या समक्ष प्रकट केलेली आहे ती आपल्याला निश्चितच समजली असेल. यातील काही भाग जर न समजण्यासारखा असेल तर नक्कीच आपण व्हॉट्सॲप ग्रुपच्याद्वारे, मेसेजद्वारे अथवा व्हॉईस मेसेजद्वारे मला विचारू शकता. नक्कीच पुनश्च आपल्या शंकेचं निरसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेल. धन्यवाद.